नमस्कार मित्रांनो. तर 21 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की भावना रमाला शाळेत सोडून घरी येते. ती सिद्धूला काय हवं नको ते बघायला रूममध्ये जाते, पण सिद्धू रूममध्ये नसतो. भावना सिद्धूला सगळीकडे शोधते. ती रेणुकाकडे धावत येते आणि रेणुकाला विचारते, आई, सिद्धिराज कुठे गेलेत? दिसत नाही आहेत घरात. रेणुका म्हणते, मला पण नाही माहिती. शैला म्हणते, ए भावना, नवऱ्याला मुठीत ठेवायला शिक. असा भुरकन उडून जाईल ना, कळणार पण नाही. भावना म्हणते, माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दसुद्धा चुकीचा काढायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. तर इथे सिद्धू लक्ष्मीच्या घरी येतो. जानूच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते. सिद्धू लक्ष्मीला आवाज देतो. सिद्धू म्हणतो, सुपर सासू. सिद्धू 7 वर्षानंतर आपल्या इथे आलाय. लक्ष्मीने जी चूक केली, लक्ष्मीचा गैरसमज झाला, त्यामुळे सिद्धू रागावला नाही, हे बघून सगळ्यांना बरं वाटतं. तर आनंदी सिद्धूला बघून लपून बसते. आता सिद्धू लक्ष्मी भावना यांची भेट पुन्हा कशी घडवून आणतो आणि दोघांचं नातं कसं चांगलं करतोय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की लक्ष्मीच्या घरी जानूच्या मेहंदीचा कार्यक्रम चालू असतो. घरातले प्रत्येक पुरुष आपापल्या बायकांच्या हातावर मेहंदी काढतात. लक्ष्मी म्हणते, जानू, विश्वाने तुझ्या हातावर मेहंदी काढली, आता तू पण त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं. विश्वा म्हणतो, जानू, माझ्यासाठी गाणं गा ना. सगळे खूप इन्सिस्ट करतात. जानूला आपला सगळा भूतकाळ आठवतो. आपल्याला जयंत सारखं गाणं गायला लावायचा, किती त्रास द्यायचा, हे सगळं आठवतं. तर इथे सिद्धू किचनमध्ये येतो. किचनमध्ये शैला आणि रेणुका असतात. शैला रेणुकाला त्रास देत असते, तिला टोमणे मारत असते आणि त्यामुळे रेणुका रडत असते. सिद्धू विचारतो, आई, काय झाले? रेणुका काही नाही म्हणून आपले डोळे पुसते. सिद्धूला समजतं की शैलानेच त्रास दिलाय. सिद्धू शैलाला दम देतो. सिद्धू म्हणतो, हे बघा, मी परत एकदा सांगतोय, माझ्या आईपासून लांब राहायचं, नाहीतर या घरातून हाकलून लावीन. सिद्धू शैलाला बाहेर जायला सांगतो. शैला बाहेर निघून जाते. रेणुका सिद्धूला पराठे खाऊ घालते. रेणुकाच्या हातचे पराठे खाऊन सिद्धूचा मूडच बदलतो. रेणुका म्हणते, सिद्धू, तुझ्यासाठी पुरणपोळी पण करणार आहे आज. अरे, गोडाधोडाचं इतके वर्ष काहीच केलं नव्हतं. काय ना, भावनाने पण गोडाधोडाचं आणि तुझ्या आवडीचं सगळं सोडलं होतं. तू तिथे जेलमध्ये काही बाई खात असशील आणि इथे आपण गोडधोड खायचं, म्हणून भावनाने तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ सोडले. सिद्धूला हे ऐकून खूप वाईट वाटतं. सिद्धू मनात म्हणतो, भावना माझ्यासाठी एवढं सगळं करते, माझा एवढा विचार करते, आणि मी काय करतो तर चिडचिड. आधीशी भावना नाही राहिली म्हणून नाही, असं नाही चालणार. सिद्धू रेणुकाकडून पराठे घेतो आणि भावनाला पराठे देण्यासाठी रूममध्ये जातो. तर इथे सगळे खूप इन्सिस्ट करत असतात, म्हणून जानू सगळ्यांसाठी छान गाणं गाते. आनंदीला पण ते गाणं ऐकायचं असतं. आनंदी दारात उभी राहते आणि ते गाणं ऐकते. तीसुद्धा एन्जॉय करते. तर इथे सिद्धू भावनाकडे येतो. भावना रूममध्ये असते आणि सिद्धूचाच विचार करत असते. भावना चुकीचं वागली, सिद्धूला वाईट वाटलं असं चुकीचं वागली, म्हणून भावनाला सुद्धा वाईट वाटतं. सिद्धू भावनाला म्हणतो, भावना, डोळे बंद कर, तुझ्या आवडीचं काहीतरी आहे. भावना डोळे बंद करते. सिद्धू तिला पराठे भरवतो. भावना म्हणते, किती छान झालेत पराठे. सिद्धू म्हणतो, भावना, अगं, मी पराठे खाणार नाही म्हणून तू सुद्धा पराठे सोडले आणि पुरणपोळी पण. भावना म्हणते, अहो सिद्धिराज, तुमच्या आवडीचे पदार्थ मी कसे काय खायचे? तुम्ही तिथे जेलमध्ये आणि मी इथे एन्जॉय करायचं नाही, आणि म्हणून मी सगळे आवडीचे पदार्थ सोडले. भावना सिद्धू दोघंही बोलत असतात आणि तेवढ्यात भावनाला मुलींची आठवण होते. आनंदी अजून आली नाही आहे, रमाची बॅग भरायची आहे, तिचं प्रोजेक्ट करायचं आहे, हे सगळं आठवतं. सिद्धू म्हणतो, भावना, अगं, मुली मोठ्या झाल्या आहेत, त्यांचं ते करतील, आपण दोघं गप्पा मारू, वेळ एकत्र घालू. तेवढ्यात तिथे रमा येते. रमा म्हणते, आई, पेन्सिल शार्पच नाही केली आहेस. भावना रमाची बॅग भरायला, पेन्सिल शार्प करायला निघून जाते. सिद्धूला वाटतं की भावना आधीची भावना नाही राहिली.
तर इथे लक्ष्मी, जानू, विश्वा मेहंदीचा कार्यक्रम झाल्यावर रूममध्ये येतात. लक्ष्मी म्हणते, मेहंदीचा कार्यक्रम छान पार पडला. ती इव्हेंट मॅनेजमेंटची मुलगी आनंदी किती चुणचुणीत आहे. जानू म्हणते, हो तू म्हणाली होतीस, पण भेटच झाली नाही. लक्ष्मी म्हणते, उद्या भेटून घे. अगं 2 दिवसानंतर लग्न आहे, मग ती निघून जाईल, त्यातच भेटून घे. जानू म्हणते, चालेल, मी उद्याच भेटते. लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतं. लक्ष्मी म्हणते, अगं जानू, 2 दिवसानंतर हे घर रिकामं होणार, तुझं लग्न होणार, तू आणि आरव इथून निघून जाणार. अगं करणार नाही आम्हाला सगळ्यांना. जानू म्हणते, आई, अगं 2 दिवसानंतर मी जरी सासरी गेले ना तरी ते तुझं माहेर आहे. आत्तापर्यंत तू माझी सेवा केली, आता तू तिथे येत जा, मी तुझं माहेर पण करत जाईन. मी, विश्वा आणि मामा तिघं माहेर पण करू, तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. जानू सुखी संसाराची स्वप्न रंगवत असते, तर विश्वा घाबरतो, तो उदास होऊन जातो. विश्वा मनात म्हणतो, जर सगळ्यांना कळलं की बाबांचा लग्नाला विरोध होता, तरी पण मी लग्न केलं तर सगळे चिडतील आणि सगळे मला जयंतसोबत कम्पेअर करतील. जयंतने वेगळी फसवणूक केली आणि मी पण त्याच वाटेवर आहे. बाबांना तर कळल्यावर ते एक्सेप्ट पण करणार नाही. काय करू मी आता? खरं सांगू की नको? विश्वा उदास बसून असतो. तर इथे जयंतचे 7 वर्ष पूर्ण होतात. तो एका मुलीची वाट बघत असतो. ती मुलगी तिथे येते. जयंत म्हणतो, मला माहिती होतं तू येणार, आता जा, लवकर आपल्या वकिलांकडे जा आणि माझी सुटका इथून लवकरात लवकर कर. ती मुलगी म्हणते, रिलॅक्स, सगळं नीट होईल. ती मुलगी वकिलांना भेटायला जाते. इथे जयंत म्हणतो, जानू, मी येतोय, तुझ्या आयुष्यात पुन्हा येतोय. आता तुला कळेल मी काय काय करू शकतो. यापुढे तुझी सुटका नाही जानू. जयंत खुश होतो आणि पुन्हा जानूच्या विचारात हरवतो. तर दुसऱ्या दिवशी सिद्धिराज आपल्या रूममध्ये झोपलेला असतो. त्याला जाग येते. सिद्धू बघतो तर रूममधलं सगळं आवरलेलं असतं आणि भावना मुलींचा आवरायला खालीसुद्धा गेलेली असते. सिद्धूला आपला भूतकाळ आठवतो. सिद्धू मनात म्हणतो, भावना खूप बदलतीये, तिच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही आहे. नाही, मला भावनाशी बोलायलाच पाहिजे. तर इथे लक्ष्मीच्या घरी बस्ता मांडण्याचा आणि दागिने खरेदीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे पटापट तयारी चालू असते. आणि भावनाच्या घरी आनंदी, रमा यांच्या कॉलेज, काम आणि शाळा यांची तयारी चालू असते. त्या दोघींचे डबे, नाश्ते आणि त्यांची आवरावर यांची गडबड चालू असते. शैला वाकडं तोंड करून तिथे समोर बसलेली असते. टोमणे ती मारत असते. सिद्धी खाली येतो आणि तो ही सगळी गडबड बघत असतो. तर इथे लक्ष्मीच्या घरी थोड्या वेळाने साडीवाला येतो आणि साडी खरेदीचा कार्यक्रम चालू होतो. तर इथे भावना दोन्ही मुलींना नाश्ता देते. आनंदी उभं राहून नाश्ता करत असते. भावना म्हणते, आनंदी, उभं राहून नाश्ता नाही करायचा, बस बरं तू. सिद्धू म्हणतो, आनंदी, तुला उशीर होतोय ना, मी तुला भरवतो पटकन. आनंदी म्हणते, ए बाबा, मी काय लहान नाही राहिले, 17 वर्षाची झाले. सिद्धूला तिच्या बोलण्यामुळे वाईट वाटतं. आनंदीला पण कळतं की आपण फार चूक केली आहे. तर इथे लक्ष्मीच्या घरी साडी खरेदीचा कार्यक्रम चालू असताना लक्ष्मी सगळ्यांना सांगते की तुम्हाला जी साडी आवडेल ती घ्या, किंमत वगैरे बघू नका आणि दागिनेसुद्धा घ्या. लक्ष्मी वीणाला दागिने घ्यायला सांगते. वीणा म्हणते, माझ्याकडे भरपूर दागिने आहेत, मला नको. संतोष म्हणतो, नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणून घे. संतोष स्वतः पुढे होतो आणि वीणासाठी जाड जाड दागिने सिलेक्ट करतो. थोड्या वेळाने जानू तिथे येते. सगळे जानूला विचारतात, जानू, विश्वाने तुला कसं प्रपोज केलं सांग ना. जानूला आत्तासुद्धा जयंत आठवतो. जयंतने प्रपोज केलं होतं ते आठवतं. जानू घाबरते आणि आतमध्ये निघून जाते. तर इथे आनंदी सिद्धूशी उद्धटपणे बोलली म्हणून तिलाच वाईट वाटतं. आनंदी सिद्धूला सॉरी म्हणते, त्याला घास भरवते आणि सगळ्यांना बाय म्हणून तिथून निघते. आनंदी गेल्यावर रमा हळूहळू आवरत असते आणि त्यामुळे तिची बस सुटते. भावना स्वतः तिला सोडायला जाते. सिद्धू रेणुकाला म्हणतो, आई, भावनाला सोडायला जायची काय गरज होती, मी गेलो असतो ना कारने. रेणुका म्हणते, भावनासुद्धा कारने जाते, कारने सोडते ती. सिद्धू म्हणतो, काय, भावना कार चालवायला शिकली, किती बदलली ना ती.
म्हणजे घरातली सगळी कामं करते, मुलींचं करते, ही कार पण चालवते आणि पक्षाची कामं पण सांभाळते. म्हणजे तिला कुठलंच काम येत नाही असं नाही आहे. सगळी कामं तिला येतात. शैला म्हणते, तुझ्या बायकोला ना पाय दाबता येत नाही, बाकी येतं. शैला चिडचिड करत तिथून निघून जाते. सिद्धू म्हणतो, आई, भावनाला माझी गरजच राहिली नाही आहे का? का असं? आणि दादाला का सांगत नाही ती कामं? रेणुका म्हणते, सिद्धू, अरे तू नाही, तिचे आई वडील नाही, त्यामुळे तिचं जग संपल्यासारखं झालं आणि सगळ्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडायला लागली. आणि आदिराज कसा आहे तुला माहितीच आहे. त्याला सांगून काही अर्थ नाही, म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तिने स्वतः घेतल्या. सिद्धू म्हणतो, पण ती आधीसारखी हसत नाही, बोलत नाही, मशीनसारखं काम करते. मला नाही बरं वाटत हे. रेणुका म्हणते, अरे त्या भावनाने खूप त्रास सहन केला आहे. रात्र रात्र जागायची, तिचं जग हादरून गेलं होतं, खूप सहन केले. माझी खूप चांगली सून आहे ती. सिद्धू, माझ्या सुनेशी नीट वागायचा. रेणुका निघून जाते. सिद्धू मनात म्हणतो, नाही, आता मी हे असं होऊ देणार नाही. माझी जुनी भावना मी परत आणणार, जुन्या भावनाबरोबर हिची भेट घडवून देणार. सिद्धू विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.